ती पांढरी फुलं अशी सुंदर आहेत, फुलायला लागलेली आहेत, मस्त आहेत पांढरी फुलं. छान असे पांढरे फुलं मस्त फुलतायत, छान दिसतायत फुलल्यावर. मोठे मोठे असे कळ्या झाले की मस्त छान वाटतात गुलाबाच्या. छान कळ्या 2-4 फुलं फुलले, आपण काढले पण. आता हे छान असे फुलले की हे पण काढायचे. मोठे मोठे झालेले आहेत. हे हळदीच्या पानात हळदीचं झाड पण छान असं मोठं झालेलं आहे. याचं नाव मला माहिती नाही, पण छान याला फुलं येतात. मस्त सुंदर असे फुलं लागायला लागले. कळ्या अशा मस्त छान आलेल्या आहे. त्याचं नाव मला माहिती नाही आहे, काय म्हणतात काय माहीत नाही याला. आपण छोटे छोटे झाड लावलेले आहेत. हे जास्वंदाचं झाड आहे, गंधराचं झाड आहे, हे स्पायडर प्लांट आहे. आपण याच्यामध्ये पुदिना पण लावलेला आहे, लसूण आहे. छान असे झाडं मस्त लागू होतील. पाऊस असल्यामुळे छान असे झाडं मस्त लावले की मरत नाही आहेत, छान अशी येतात. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये असे झाडं लावून घेतले की छान असे सुंदर येतात. शेवंती आपली पावसामुळे किती सुंदर अशी मस्त आलेली आहे. याला काळे असे किडे झालेले होते, आपण ह्याच्यावर स्प्रे केल्यामुळे काळे किडे पण ह्याचे गेले. आता किडे नाही, काही नाही. सुंदर अशी पावसाने धुवून गेल्यामुळे सुंदर आणि हिरवीगार दिसायला लागलेली आहे. हे ओव्याचं झाड आहे. आपण आत्ताच ह्याची कटिंग लावली होती, पावसामुळे छान अशी सुंदर आलेली आहे कटिंग. किती हिरवगार दिसतं आहे ओव्याचं झाड मस्त. याचे आपण पानं तोडून याचे भजी केले की छान लागतात. मस्त ओवा टाकल्यासारखा वास येतो आणि पोटासाठी पण चांगले असते. ह्याची पानं मस्त खूप सुंदर आहेत. किती सुंदर असे मोठे मोठे पानं. पावसामुळे पावसाळ्या दिवसात मस्त छान छान फुटतं असं हे झाड पुदिन्याचं. पुदिनाच म्हणते, सॉरी, ओव्याचं. अपराजिताची पण झाडं अशी शेंडे फुटल्यामुळं असं खुडून टाकल्यामुळे झाड आपलं छान असं फुटलेलं आहे. याच्यात मिरचीचं झाड आहे, ते पण छान आलेलं आहे. असं झाड असं हिरवगार फुटलं म्हणजे फुलं पण छान असे मोठे मोठे होतात. मस्त छान पावसाळ्या दिवसात फुले छान मिळतात त्याचे. सुंदर असं फुटतं झाड, छान फुले येतात त्याला मोठे मोठे. आपण पाणी घेतलेलं आहे, मुगाची डाळ धुतलेले पाणी घेतलेलं आहे. त्यात थोडीशी आपण हळद टाकलेली आहे, म्हणजे आपण पाणी जे घातलेलं झाडांना फंगस लागू नये म्हणून आपण त्यात थोडीशी हळद टाकलेली आहे. हे आपण देणार आहे गुलाबाच्या झाडाला. हे आपलं पांढऱ्या कलरचं गुलाबाचं झाड आहे, त्याला आपण दिलेलं आहे. हे आपलं जास्वंदाचं झाड आहे, याला कळ्या लागायच्या कमी झालेल्या आहेत. त्याच्यामुळं याला आपण खुरपून खाद देणार आहे. मग आपल्या झाडाला कळ्या लागल्या तर कळ्या लागायला चालू होतील. त्याच्यामुळं आपण याला कळ्या नाही लागत, त्याच्यामुळं खत देणं गरजेचं आहे. खत दिल्यावरती आपल्या झाडाला फुलं लागायला चालू होतील. त्याच्यामुळं आपण ह्या झाडाला खुरपून खत देऊन घेणार आहे. याला छोटे छोटे असे किडे पण झालेले आहेत. आपण नीम ऑइलचा स्प्रे केलेला आहे, बघू आता कमी होतात का. तर आपण याला खत देऊन घेणार आहे. हे आपण खत घेतलेलं आहे, हे गांडूळ खत घेतलेलं आहे, हे सीवीड ग्रॅन्युल्स घेतलेले आहे, हे DAP आहे, आकाशी कलरची DAP आहे, ही पण ब्राऊन कलरची DAP आहे, ही व्हाईट कलरची DAP आहे आणि ही मोहरीची पेंड आहे. ही आपण सगळी खतं घेतलेली आहेत. हे आपण आता मिक्स करून हे आपण जास्वंदाच्या झाडाला देणार आहे. ही सगळी खतं आपण मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपलं जास्वंदाचं झाड खुरपून आपण त्या झाडाला देऊन घेणार आहे. आता आपलं हे
मिक्स खत तयार झालेला आहे. तर आपण हे वर्मी कंपोस्ट घेतलेला आहे ते पण आपण देणार आहे जास्वंदाच्या झाडाला. तर आपण हे झाड खुरपून घेऊया. खुरपून घेऊन मग खत देऊन घेऊया. आता आपण याला खुरपून घेऊया. चौबाजूने असं खुरपून घेऊन मस्त असा खत देऊन घेऊया आपल्या झाडाला. पाऊस पडल्यामुळे खत आपण दिलेला याचा धुवून गेला असेल, त्याच्यामुळे खत देणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे आता आपण याला खत देऊन घेऊया. याचे असे पानं पिवळे झाले की आपण याचे पानं पण असे काढून टाकायचे, म्हणजे झाड आपलं स्वच्छ दिसतं. तर आपण खुरपून घेतलेला आहे. आता आपण हे खत देऊन घेऊया. मिक्स केलेला खत आपण 1 चमचा घालून घेऊया. चौबाजूने असं घालून घ्यायचं. हे आपण सगळ्या बाजूनी देऊन घेतलेला आहे. देऊन असं मातीत मिक्स करायचं, म्हणजे झाडाला खालीपर्यंत जातं. पाऊस तर चालूच आहे, पाणी द्यायची गरज नाही. आपल्या झाडाची माती वल्ली आहे, त्याच्यामुळं पाणी द्यायची गरज पडत नाही. तर हे मिक्स केलेला खत आपण दिलेला आहे. आता हे देऊन घेऊया आपण हे वर्मी कंपोस्ट. हे वर्मी कंपोस्ट आपण देऊन घेतलेला आहे. ते पण आपण मातीत मिक्स करून घेऊया. छान आपण असा खत देऊन झालेला आहे. आता आपण याला पाणी देणार नाही, कारण पाऊस चालू असल्यामुळे दिवसभर पाऊस पडतो त्याच्यामुळे, आणि माती आपल्या झाडाची वल्ली आहे त्याच्यामुळे आपण काही याला पाणी देणार नाही. आपण हे खत गुलाबाच्या झाडांना पण थोडंसं देऊन घेणार आहे. कळ्या भरपूर लागत असल्यामुळे झाडांना खताची गरज असते, त्याच्यामुळं गुलाबाच्या झाडाला पण थोडा दिलेला चांगला असतो. सगळ्या गुलाबाच्या झाडाला देऊन घेणार आहे. कळ्या भरपूर असल्यामुळे खताची झाडाला गरज पडते, त्याच्यामुळे आपण त्याला खत दिलेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला खत दिल्यामुळे झाडांना पोषण मिळते, त्याच्यामुळे खत दिलेला आहे. झेंडूचे झाडं किती सुंदर आणि छान वाटतात. पुदिना पण छान आपला फुटलेला आहे, मस्त आला आहे पुदिना. आपण याच्यामध्ये टोपलीमध्ये लावलेला आहे, त्याला असं छान फुटून आलेला आहे. खूप सारे झेंडूचे झाडं आहे, छान वाटतात असे मस्त. किती सुंदर दिसत आहेत झेंडूचे झाडं, छान वाटतात. हे आहे पारिजात. पारिजातच्या झाडाला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत. आता फुलं पण लागत आहेत छान असे सुंदर. झाड आपलं छान मोठं आहे. कटिंग केल्यामुळं झाड छान फुटलेलं आहे. त्याला कळ्या पण आता भरपूर, प्रत्येक फांदीला कळ्या आहेत. छान आलेला आहे, मस्त अशा कळ्या आलेल्या. फुलं लागल्यावर भारी वाटतं, मस्त मध्ये अशा कळ्या आहेत.